हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे दह्यातलं मटण। झटपट रेसिपी आहे, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण मॅरिनेशन करायला ठेवूया। सर्वात आधी आपण मीठ, हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर आणि दही घालून सगळं मिक्स करून 1 तासासाठी मॅरिनेशन करायला ठेवून देऊया। हाताने चोळून आपण दही सगळीकडे लावून घेतलेलं आहे मटणला। आता मोठ्या आकाराचा कांदा एक घ्यायचा आहे। आपण कच्चाच कांदा वापरलेला आहे, ते सुद्धा चिरून आपण मटण मध्ये मिक्स करून ठेवूया। आता गॅसवर आपण कुकर ठेवूया आणि 2 मोठ्या पळी एवढं इतकं तेल आपण कुकर मध्ये घातलेलं आहे। आता कांदा चिरलेला घालूया। कांदा आपण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत लाल करून घेऊया। आता त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट ॲड करूया। आधी आपण आलं लसूणची पेस्ट ॲड केली नव्हती मॅरिनेशन करताना, आता आपण ॲड करून घ्यायचे, कारण आलं लसणाचा कच्चा वास राहणार नाही। आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा। आता आपण त्याच्यात मटण घालून मिक्स करून घेऊया। एक 10 मिनिटं आपण तेलात चांगलं परतून घेऊया मटणला। आता चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण लावून मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। आता प्रॉपर मटण शिजून झालेलं आहे। आपण पूर्ण एअर गेल्यानंतर चेक करून बघूया। अजून आपण 5 ते 10 मिनिटं मटण शिजून घेणार आहे। आता आपण त्यात 1 चमचा धने पावडर आणि कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला घालून 5 ते 10 मिनिटं ठेवून घेऊया। मटण मध्ये आपण पाणी घातलंच नव्हतं, तरी बघा किती पाणी सुटलेलं आहे। आपण आता सुक्क करून घेणार असल्यामुळे अजून थोडंसं आटवायला ठेवत आहे। तर झालेलं आहे आपलं दह्यातलं मटण रेडी। कशी वाटली रेसिपी हे नक्कीच मला कळवा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।